नागपूरच्या शरद पवारांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होतोय। एकाच दिवसात प्रमाणपत्र दिल्याचा हा आरोप आहे। कुणबी नोंद सापडली नाही तरीही प्रमाणपत्र दिले असा हा आरोप आहे। ओबीसी आरक्षण हक्क परिषदेच्या मनोहर धोंडे यांनी हा आरोप केलेला आहे। मराठा आरक्षणासाठीचा GR रद्द करण्याची त्यांची मागणी आहे। नोंदी नसल्या तरीही कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येते असा दावा हा करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात या संदर्भात संजय तिवारी यांच्याकडनं। संजय, नेमका काय हा सगळा प्रकार? प्रज्ञा, जसं आता आपण सांगितलं, नागपूरच्या या यशवंत स्टेडियममधून पुढील काही तासामध्येच ओबीसींचा आरक्षण बचाव महामोर्चा काढण्यात येणार आहे आणि आम्ही तिथेच उभे आहोत। मागे स्टेजवरती 2 सप्टेंबरला जो मराठा आरक्षणासाठी GR काढण्यात आला होता त्याची प्रतिकृती लावण्यात आलेली आहे आणि त्यावर फुली लावण्यात आलेली आहे। पण याच पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी अत्यंत खळबळजनक असा आरोप केलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की नोंदी नसल्या तरीही बोगस नोंदी दाखवून किंवा चक्क नोंदी नसल्या तरीही मराठा समाजातील किंवा अन्य समाजातील लोकांना ओबीसी कुणबी असं जात प्रमाणपत्र देण्यात येत आहे। त्यांनी 2 नावं दिलेली आहेत। त्या 2 नावांचे त्यांनी जे जात प्रमाणपत्र इश्यू झालेले आहेत ते NDTV मराठीला दिलेले आहेत। ही 2 नावं म्हणजे लातूरचे शरद दिलीपराव पवार आणि त्यानंतर प्रदीप काकासाहेब साळुंखे। शरद पवार यांना 3 ऑक्टोबर रोजीच त्यांनी ॲप्लिकेशन केलं आणि त्यांना त्याच दिवशी कुणबी समाजाचं जात प्रमाणपत्र देण्यात आलं, तर त्यांनी खळबळजनक दावा केलेला आहे। त्यासोबतच प्रदीप काकासाहेब साळुंखे यांना सुद्धा ते मराठा समाजाचे असून ते कुणबी नसले तरी त्यांना देण्यात आलेला आहे आणि ते मनोज जरांगेंचे सल्लागार आहेत असा दावासुद्धा त्यांनी केलेला आहे। आणि हे जे देण्यात येत आहे याची चौकशी झाली पाहिजे। महाराष्ट्र सरकारनं श्वेतपत्र या विषयावर त्वरित काढलं पाहिजे आणि ओबीसींचं आरक्षण खोट्या नोंदी करून खोटी प्रमाणपत्र देऊन जर बळकवण्यात येत असेल तर ते सहन करणार नाही, ओबीसी समाज सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।